श्री स्वामी समर्थ. चला तर आज गौरी विसर्जन आहे. गौरी विसर्जनाची तयारी चालली आहे. वहिनीने नैवेद्य वगैरे सगळं करून ठेवलाय. आता त्यांना घास भरून नैवेद्य द्यायचा आणि कहाणी वाचायची आहे आणि आरती वगैरे सगळं होईल. आज लवकरच करते, 1 वाजत आलाय आता. लवकरच करते कारण की आम्हाला निघायचंय. आम्ही निघाल्याच्या नंतर हलवायच्या नसत्यात, आम्ही जातानीच करायचं असतं ते सगळं म्हणून. आणि बाकी संध्याकाळी त्यांचा तर कार्यक्रम होईलच. हळदी कुंकवाला बायका येतात, मग ते तर होईलच नंतर. चला तर चालली ती तयारी आता. नंतर कहाणी वाचणार आहेत वहिनी. सर्वांगी सुंदर शेंदुराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माण सोने मात्रे माण कामना पूर्ती. जय देव सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. अचितं केशवं राम नारायण श्रीरामं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. युट्यूबवर राहायचं. आता काय करायचं वहिनी? आता नैवेद्य दाखवून झालाय. आता थोड्या वेळाने महालक्ष्मी हलवून घेऊ आपण आणि गाठी पाडून घेऊ. कहाणी वाचू. कहाणी पण वाचायची कहाणी असते. पण वाचून घेऊ आपण. लगेच वाचणार आहेत का? हो वाचणार आहे थोड्या वेळाने. बर बर चालतंय. आता हलवून घेणार आहेत का? म्हणजे थोड्या वेळाने हलवायची का? हो. बर बर चालतंय. आरती तर झाली आता. बाकी आता नैवेद्य ठेवलेला आहे समोर. आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो पा. खीर चपाती वरण भात आणि कानुले असतात. विशेष म्हणजे त्यांचं महत्वाचं कानुले. आणि त्यांच्यासोबत शिदोरी पण देतात. ते शिदोरी त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत एक कानूला देतात. त्याला शिदोरी म्हणतात. वर्षभर त्यांच्यासोबतच राहते ती. हा ना. चालतंय. आता ते पाहण्यासाठी तर आपण नाही येत, पण वहिनी सांगितलंय कसं करायचं ते. नंतर आता थोड्या वेळ निघणार आहे, त्याच्यामुळे मग बाकीचे सगळं करून घ्यायचं. दोरे पण घेतात ते. दोरे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असती ज्याची त्याची. तर त्यांच्या पद्धतीने दोरे ते कसे घेतात आपण ते पाहू. ते झाली आरती आता. आता आरती झाल्याच्या नंतर हळदी कुंकू लावून घेता येत सगळे. लावा काही नाही, तुळशी काही नाही. भैया इकडे ना बाळा. चल ताई इकडून ये ग. तू पुढं हात नको मध्ये साईड मध्ये. तिकडून नको. असं वाट. एका महालक्ष्मीची कहाणी. आटपाट जंगल होते. तेथे एक राजा राहत होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, तिचे नाव होते पाट माधवराणी. दुसरी नावडती होती, तिचे नाव चिमा देवराणी होते. त्या राजाला नंदनवन नावाचा एक शत्रू होता. तो शनी उडे शनी बुडे, शनी अंताली जाई, शनी पाताळी जाई अशा राजाच्या पाठीत लागला होता. त्यामुळे राजा फार बाळगत चालला. एके दिवशी राजाने सर्व लोक बोलवले. नंदेश्वराला मारून टाका म्हणून आज्ञा केली. लोकांनी बरं म्हटले. याला तिकडे शोध लागले. त्याच नंतरात एक महालक्ष्मीची कहाणी आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरीबाचा बोल. 4 पावले पुढे जा, झाडावर वाळली तर भाकरी खा, म्हणजे तुला हसणार नाही. मदारीने भाकरी दिली. मदारीचे पोर भाकर घेऊन निघाले. तितक्यात समेत पुढे गेल्यावर संध्याकाळ झाली.
पोराशिवाय सर्व लोक घरी आले. त्याला नंदेश्वर काही सापडला नाही. पुढे मध्यरात्री काय झाले, नागकन्या देवकन्या तेथे आल्या. लक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मग पोराने विचारले, बाई बाई याने काय होते? त्यांनी सांगितले, पटले धरले सापडले, मनी चिंतले कार्य होते. ते ऐकून तेही त्याचबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुगल्या. पहाटे सुट्टे पूजा केली. तशा नागकन्या देवकन्यांनीही आशीर्वाद मागितला. त्याचे यांनीही मागितला तसा देवीनेही दिला. देवी अदृश्य झाली. तिचा पोर घरी परत आला. चला तर कहाणी वाचून झाली आता. आणि हे दोरे घ्यायचे असते, ते कहाणीचं वाचत असताना दोरे घ्यायचे असते, ते आईने दोरे घेतलेत आता. आणि ते दोरे असे ठेवायचे असतात पा. आणि ते नंतर दोघींनी गळ्यात बांधायचे असते. तर मग त्या दोघी दोन गळ्यात बांधते ना आता. आणि आता महालक्ष्मी हलवून घ्यायच्यात. हळदी कुंकू लावून हलवायचं त्यांना. आता पहिल्या दिवसाचा चेहरा आणि आजचा चेहरा त्यांचा वेगळा दिसतोय. काहींना जाणवतं, काहींना नाही जाणवत. ते आता हे हळदी कुंकू झालं, हलवून घ्यायच्या. फक्त जागेवर फिरून बसून द्यायचे असतात. परत बाळांचा पण चेहरा हलवून ठेवायचा. म्हणजे आणि आता संध्याकाळी हळदी कुंकवासाठी बायका येत्या. कार्यक्रम होऊन जाईल तो आता. आणि नंतर जे शिदोरी देतात ते सगळं व्यवस्थित ते पॅकिंग करून ठेवावं लागतं. नंतर पुढच्या वर्षी व्यवस्थित वरती. चला तर वहिनी, मग संध्याकाळी बायका येतील आता. 5च्या नंतर येतील हळदी कुंकवाला. बरं, चला तर बाय मैत्रिणींनो, आपण पण निघालोय आता.